तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची एकनिष्ठता ठेवणारे आम्ही सगळे लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान अजिबात सहन करणार नाही भूमिका घेणारे आम्ही लोक आहोत. पॉलिटिकल कुठे इकडे तिकडे आपले अलायन्स असतील, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीची कसली तडजोड अजिबात नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे म्हणून हा देश आहे. तर या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नसतं तर देशाचे पुढे होऊ शकले असते. एकदा भारत आणि पाकिस्तान अशा पद्धतीची फाळणी झाली, पण बाबासाहेबांनी असं संविधान बनवलेलं आहे की हा देश कोणाला सोडता येणार नाही. अखंड भारताची संकल्पना बाबासाहेबांनी मांडली आहे. वैचारिक मतभेद असले तरी आम्ही सगळे भारतीय आहोत आणि प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आणि हीच लक्ष्मण अभंग यांची भूमिका होती. अनेक वेळेला त्यांचे मला फोन येत होते. त्यांच्या 3 मुली आहेत, त्यांचा मुलगा आहे आणि त्यांचं कुटुंब आहे. तर या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आपण सगळेजण आमचे आयाबाया आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, तरुण मित्र आहेत, अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आणि लक्ष्मण अभंग यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मला या ठिकाणी बळवळ गावामध्ये यावं लागलं. आणि त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर होता. माझ्याबद्दलही त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर होता. केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मला आपल्या सगळ्यांकडून मिळाली. आपण सगळेजण माझ्या पाठीत उभे राहिलात म्हणून ती आम्हाला संधी मिळाली. आणि लक्ष्मण अभंग यांसारखा एक झंझावात होता, वैचारिक झंझावात होता, तो माझ्या पाठीशी होता. त्यामुळं मला ही संधी मिळाली. आज या ठिकाणी आपण सगळे खूपच अंतकरणाने लक्ष्मण अभंग यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांना आदरांजली आपण अर्पण करायची आहेच आहे, पण त्यांच्या आठवणी मात्र आपल्याला जीवन ठेवायचे आहेत. जरी लक्ष्मण अभंग गेले असले तरी ते आपल्यामध्ये सातत्यानं जिवंत असतील. त्यांच्या कविता आहेत, त्यांनी लिहिलेले आर्टिकल्स आहेत, त्यांच्या आठवणी आहेत, ते आपल्या मनामध्ये कायम राहणार आहेत. आणि म्हणून आज इथे आपण सगळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहात. आमच्या मॅडमने सांगितलं की सगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र सगळे येत असतील तर माझी तर तयारी आहे. पण आम्ही ठीक आहे, म्हणजे एकत्र सगळे आले तर माझी तर तयारी आहे, पण आम्ही एकत्र राहत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे एकत्र आपण आलं पाहिजे. जेवढ्या रिपब्लिकन पक्ष एकत्र येईल तेवढ्याला माझ्या गट प्रकारचं करून नक्कीच मी त्यामध्ये सामील होईल. हीच घरी त्यांना लक्ष्मण अभंग देण्याचा संधी ठरेल. आणि आज या ठिकाणी इथं आपलं जे माझा जो खासदार फंड आहे त्याच्यातून लक्ष्मण अभंग यांच्या नावाने ऑल ओव्हर जो आहे तो या ठिकाणी कुठं आपल्याला करायचं असेल ते सांगा. त्यासाठी 15-20 लाख रुपये जे आहे माझ्या फंडातून देईल आणि लक्ष्मण अभंग यांच्या नावाने आपण तो कॉल थोडं त्या प्रसंगी सांगतो. आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्यांचं त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. आणि लक्ष्मण अभंग यांच्या कुटुंबाच्या लोकांमध्ये मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष सामील आहे एवढं त्या प्रसंगी सांगतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.